सवय महाराष्ट्राचा फस्त करण्याची संघटना त्यांनी उभी केली. आपलं वृत्त हे चालू केलं आणि सामान्य लोकांचे दुःख मांडण्यासाठी प्रभावी अशी म्हणून आपल्या वृत्तपत्राचा उपयोग त्यांनी लोकांच्या मनात येईल अशा प्रकारची कामगिरी केली. ते नाटकांत सोडले आणि पत्रकारितेला वाहून घेतलं. महाराष्ट्रामध्ये छोट्या मोठ्या गावामध्ये सुद्धा अनेक पत्रकार छोटी मोठी वृत्तपत्र चालतात. काही दैनिक असेल, काही आठवड्याचे साप्ताहिक आहेत, काही 15 दिवसाचे निघतात. अशा अनेकांनी या क्षेत्रामध्ये काम महाराष्ट्रामध्ये केले. त्याचे छोट्या लोकांचे जे प्रश्न असतात त्याच्याकडे कुणाचं लक्ष नसतं आणि त्या छोट्यांना संघटित करून त्याच्या प्रश्नाची मांडणी जिथे गरज लागेल त्या ठिकाणी करायला एक व्यासपीठाची गरज होती आणि ते व्यासपीठ संजय गोखलेंनी उपलब्ध केलं आणि त्याची नोंद सांगलीची नोंद या क्षेत्राच्या कामाची नोंद सवय महाराष्ट्रामध्ये लावून झाली. आणि म्हणून आज या ठिकाणी त्याच्या या सगळ्या गोष्टी पाहण्याच्यासाठी येतात. नंतरच्या काळामध्ये त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायचा निर्णय घेतला. म्हणून गेल्या काही वर्षामध्ये अनेक प्रकारची महाविद्यालये जसे इंजिनिअर असेल, आज ज्याची वास्तू सगळ्यांच्यासाठी खुली केलीची फार्मसी असेल, अन्य डिसिप्लिन्स असतील, जवळपास 3,000पेक्षा अधिक मुलांना वेगवेगळ्या क्षेत्राचं ज्ञान देण्याच्या संबंधीचं हे ज्ञान केंद्र या सगळे उभं करायला संजय गोखले आणि त्यांची सरकारी यशस्वी झाली. ही काही साधी छोटी गोष्ट नाही. संस्था उभं करणं, चालवणं, त्याच्यात सातत्य ठेवणं या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. पण त्या सोप्या नसतात, पण त्या सहज दिशेने कशा उभ्या करता येतील आणि त्याचा दर्जा कसा ठेवता येईल ह्याबद्दलचं काम संजय गोखलेंनी केले. आज चार सोफा थोड्यासारख्या जागा नको, 404 खोल्या आम्हाला यायला हवं. पण या देशाचे लोक, सर्वसामान्य लोक आम्हाला राजकारण्यांच्या सुद्धा आहेत. ते एवढंच 400 फार याचा अर्थ काय? 400 फार याचा अर्थ एकच होता की या देशाची संविधान बदलायची असेल, घटना बदलायची असेल तर लोकसभेमध्ये आवश्यक असलेला नंबर हा 400चा फुलं असतो. आणि म्हणून 400 जर कोणाच्या हातामध्ये लोकसभेच्या जागा दिल्या तर या देशाच्या संविधानावर संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही भूमिका काँग्रेसने मांडली, अनेकांनी मांडली आणि त्याची नोंद या देशाच्या सर्वसामान्य नागरिकांनी केली. आणि आपला मताचा हक्क राहिला आणि तो 400च्या आसपास जाऊन दिला नाही.